फ्रंट साइड जो आहे ब्लाऊजची ते कट झालेली आहे। माप कशा पद्धतीने घेतात कटोरीला ते मी सांगणार आहे। तुम्ही पाहू शकता इथं गळ्याला आकार देऊन घेत आहे। क्रॉस पट्टीचे पण माप मी सांगणार आहे। मी आता गळ्याला आकार देऊन घेत आहे। तुम्ही पाहू शकता खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे। क्रॉस पट्टीचा माप घेऊया 3 वर इथं मार्किंग करून घेऊयात। दुसऱ्या साइडने 2.5 वर मार्किंग करून घेऊयात। अशा प्रकारे पट्टीने सरळ रेष सोडून घेऊयात। पट्टीने सरळ रेष ओढल्याच्या नंतर क्रॉस पट्टीला मी आकार कशा पद्धतीने देते तुम्ही पहा। कर्व असा आकार द्यायचा। तुम्ही पाहू शकता स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुमच्या लक्षात बसेल। कटोरीचे कसे माप घ्यायचे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। तुम्ही बघाल तर तुम्हाला लक्षात बसेल। आता खालच्या साइडने क्रॉस पट्टीच्या साइडने कटोरीचा माप टाकून घेऊया। कटोरी आहे 6 वर मार्किंग करून घेऊयात। अशा प्रकारे 6 वर मार्किंग करून घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकता। त्याच्यानंतर गळ्याच्या साइडने अर्धा वर मार्किंग करून घ्या, अर्धा इंचवर। तुम्ही पहा म्हणजे तुमच्या लक्षात बसेल। त्याच्यानंतर मोंड्याच्या साइडने 1 इंचवर मार्किंग करून मोंड्याला आकार देऊन घेऊयात। 1 इंचवर मार्किंग करून मोंड्याला आकार देऊन घेऊयात। अशा प्रकारे खूप सोपी पद्धत आहे। स्टेप बाय स्टेप तुम्ही बघा, पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुमच्या लक्षात बसेल। आता मोंड्याच्या साइडकडून इंची टेप पकडायची आतल्या साइडने आणि 2.5 वर मार्किंग करून घ्यायची। 2.5 वर मी इथं 2.5 वर घेत आहे। इथं 3 वर सुद्धा घेऊ शकतात तुम्ही। आपण आता इथं क्रॉस पट्टीच्या साइडने 6 इंचवर मार्किंग करून घेतलेली आहे कटोरीचा माप। त्याच्यानंतर वरच्या साइडने 2.5 वर घेतलेली आहे आणि इथं 3 वर पण घेऊ शकतात, कारण आपण कटोरीला कशा पद्धतीने आकार देतो त्याच्यावर हे अवलंबून असते। मी इथं 2.5 वर घेतलेले आहे जेणेकरून कटोरीचा आकार गोल येऊ शकते। इथं गोल आला पाहिजे ह्यासाठी। आता तुम्ही बघा मी कटोरीला आकार देत आहे। कटोरीचा आकार गोल आला पाहिजे। अशा पद्धतीने आता खालच्या साइडने आपण 6 वर मार्किंग करून घेतलेली आहे। आता अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा। तुम्ही पाहू शकता कटोरीचा आकार गोल आला आहे। खूप सोपी पद्धत आहे कटोरीला आकार देणं। स्टेप बाय स्टेप मी सांगितलेलं आहे जेणेकरून तुमच्या लक्षात बसेल। आता मी तुम्हाला कट करून दाखवणार आहे। अशा प्रकारे ब्लाऊजची फ्रंट साइड जो आहे तो माप कशा पद्धतीने टाकायचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे। आता मी तुम्हाला कट करून दाखवणार आहे। स्टेप बाय स्टेप मी सांगितलेलं आहे। तुम्ही ट्राय करा, तुम्हाला नक्की जमेल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।
आता मी तुम्हाला इथं कट करून दाखवणार आहे. कटोरीचा ब्लाऊज माप टाकून कट करायला खूप सोपा आहे. एकदा बघाल तर तुम्हाला नक्की जमेल. तुम्ही ट्राय करा. कार्ड पेपरवर मी तुम्हाला दाखवलेलं आहे, जेणेकरून तुमच्या लक्षात बसेल. आता मी इथं कटोरी कट करत आहे अशा प्रकारे. समोरचा गळा आहे आपला छोटा खूप, त्यामुळे छोटा आहे, त्यामुळे ते कट करून दाखवत आहे अशा प्रकारे. तुम्ही पण ट्राय करा, तुम्हाला पण नक्की जमेल. पेपर कटिंग करता वेळेस माप व्यवस्थित टाकले ना, कटिंग खूप सुंदर येते, माप चुकणार नाहीत. आता जे आपण पेपर कटिंग केली तेच मी अस्तरवर ठेवून कट करणार आहे. अस्तरवर ठेवून कट केल्याच्या नंतर मग ब्लाऊज पीसवर ठेवून कट करणार आहे. आता मी इथं कटोरी कट करून घेत आहे. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने. तुम्ही बघाल तर तुम्हाला नक्की जमेल. तुम्ही ट्राय करा. स्टेप बाय स्टेप मी सांगितलेलं आहे. खूप सोप्या पद्धतीने सांगितलेले आहे मी. आता हे कटोरी कशा पद्धतीने वाढवायची ते पण मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे.